कुंडली कवरते हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जब प्रकृतीचे अधिष्ठान तब सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या श्लोकावर भाष्य करताना नाही कष्टित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत या श्लोकावर भाष्य करताना माऊली कृष्णार्जुन संवादाच्या निमित्ताने माणूस हा कर्मग्रस्त कसा आहे किंवा कर्माच्या स्वाधीन कसा आहे आणि कर्मामध्ये निबद्ध कसा आहे याचे विवरण करतायत की एक क्षण सुद्धा श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, मानव किंवा कोणताही प्राणी एक क्षण सुद्धा कर्माशिवाय राहू शकत नाही. कर्माने तो बांधलेलाच आहे. कारण कर्म हे गुणाधीन आहे. प्रकृती आणि कर्म हे एकरूप आहे. जोपर्यंत प्रकृतीचं अधिष्ठान आहे तोपर्यंत सांडी मांडी हे अज्ञान. प्रकृती म्हणजे ही माईक अशा प्रकारची जी भगवंताच्या इच्छेने निर्माण झालेली प्रकृती आहे. ती प्रकृती महामाया हीच संपूर्ण गुणाची निर्मिती करणारी आहे, गुणसृजन करणारी आहे. आणि जिथे जिथे गुण आहेत तिथे तिथे प्रकृतीचं अधिष्ठान आहे. जिथे प्रकृतीचं अधिष्ठान आहे तिथे कर्माचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून जोपर्यंत प्रकृतीचं अधिष्ठान आहे तोपर्यंत कर्मातून मुक्ती होऊ शकत नाही. जरी कोणी म्हणत असला की मी नैष्कर्म्य मी आचरतो किंवा मी नैष्कर्म्य वृत्तीने राहतो, तरी असं म्हणणं चुकीचं आहे. कारण माणूस कोणताही रिकामा जरी बसला तरी तो कर्म करतच असतो. काही ना काहीतरी तो हालचाल जरी त्यांनी केली नाही, त्याने डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, नाकाने वास घेतला नाही, तरी सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की त्याचं कर्म तो करत नाही. कारण मन हे देखील इंद्रियच आहे आणि मनाच्या पातळीवर त्याचा विचार चाललेला असतो, त्याचं चिंतन चाललेलं असतं, मनाचे व्यवहार चाललेले असतात. त्यामुळं जे जे व्यवहार आपण ऐंद्रिय पातळीवर करतो ते सगळे कर्मग्रस्त आणि कर्मतंत्र या पातळीवरचे. त्यामुळं माऊली या ठिकाणी म्हणतात की सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले. एखादा म्हणत असेल मी आंधळा आहे, मी कुठे पाहतो. एखादा म्हणत असेल मी बहिरा आहे, मला कुठे ऐकू येतं. किंवा एखाद्याला वास येत नाही तर तो म्हणेल मी परिमळाचा किंवा सुगंधाचा वास कुठे घेतो, मला सुगंधच येत नाही. तरी सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की तो कर्म करत नाही. त्याचं कर्म चालूच असतं. ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जाहली मती. प्राणापानाची गती चाललेलीच असते. पंचप्राण प्राण अपान व्यान उदान समान नाग कूर्म कृकर देवदत्त धनंजय यासारख्या प्राण आणि उपप्राणांचे व्यवहार चाललेलेच असतात. म्हणून क्षुधा तृषादी आरती खुंटली, त्याला भूक लागते, त्याला तहान लागते. किंवा एखादा म्हणेल की मी आता तहानेवर आणि भुकेवर विजय मिळवला तेव्हा मी कर्म करत नाही. पण असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण हे सगळं नहे ठकेची जरी काही तरी सांडिले येते काही, म्हणून कर्म त्यागो नाही प्रकृती म्हणता. जो प्रकृती म्हणतय म्हणजे जो जन्माला आलेला आहे, जो या जगामध्ये प्रकृतीच्या पातळीवर प्रकृतीच्या मुळे प्रकृतीनिष्ठ आहे आणि प्रकृतीबद्ध आहे, प्रकृतिमंत शब्द वापरलाय. जो प्रकृतीने बांधलेला आहे, जो संसारात आला तो प्रकृतीने बांधलेलाच आहे असा त्याचा अर्थ आहे. जो जीव म्हणून जन्माला आला तो प्रकृतीनेच बांधलेला आहे, तो त्याच्या कर्मानेच बांधलेला आहे. स्वकर्मतंत्र ग्रथितो हि लोकाः योग वासिष्ठामध्ये हे सूत्र सांगितलेलं आहे. तेव्हा कर्म पराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे. माणसाला प्रकृतीशी निबद्धता असल्यामुळे तो कर्मापासून अलिप्त होऊ शकत नाही. आणि मग उदाहरण त्यांनी दिलेलं आहे दृष्टांताच्या पातळीवर. देखी रथी आरुढजे मग निश्चळा बैसीजे. एखादा रथामध्ये बसला आणि तो शांत बसला, तो जरी निश्चल बसला तरी रथ गतिमान असल्यामुळे तो गतिमानच आहे.
तो व्यवहार करतोच आहे हा त्याचा अर्थ आहे. तो जरी म्हटला की मी बसलोय, मी कुठं चालतोय, तरी गतीचे व्यवहार चाललेलेच आहेत. कारण रथ हा गतिमान आहे, तो रथात बसलाय म्हणजे गतिमान रथात बसलाय. तसा माणूस कर्मरूपी रथात बसलाय. त्यामुळं गती ही त्याच्या ऐंद्रिय पातळीवर जरी दिसत नसली तरी ती गती त्याच्याशी बांधलेली आहे. तो गतिनिष्ठ आहे. जो जो जन्माला आला, जो जो या जगात आला, तो या जगाच्या व्यवहारामध्ये अडकलाच आहे. मग तो त्रिगुणातीत होऊ शकत नाही. जो त्रिगुणामध्ये बद्ध आहे, सत्व रज तम या गुणामध्ये, किंवा तीन काळामध्ये, त्रिकाल आपण म्हणतो, काल आज आणि उद्या, या तिन्हीमध्ये माणूस बांधलेला आहे. तो जो तीन गुणात बांधला आहे, कारण प्रकृती ही त्रिगुण रूप आहे. या त्रिगुण रूप असलेल्या प्रकृतीत सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण, किंवा ज्याला आपण वेदामध्ये ज्याचं वर्णन उपनिषदामध्ये केलेलं आहे की जी प्रकृती कशी आहे, तर ती तीन रूपांनी युक्त आहे. ती लाल आहे, ती काळी आहे आणि ती पांढरी आहे. अशा तीन गुणांनी युक्त आहे. आणि म्हणून या प्रकृतीचं वर्णन आपल्याला एखाद्या अजा मे काम असं केलेलं दिसतं. अजा मे काम, अजा म्हणजे शेळी आणि अजा म्हणजे प्रकृती जी जन्माला आलेली नाही. ही तीन गुणांनी युक्त आहे. अजा मे काम ही एकच असलेली अजा आपल्याला सत्वरजतम या रूपाने दिसते, किंवा पांढरी काळी आणि लाल या रूपाने दिसते. ज्याप्रमाणे या प्रकृतीबद्ध असलेला जो जो जीव आहे तो कालनिबद्ध आहे, तो स्थलनिबद्ध आहे, तो कर्मनिबद्ध आहे आणि म्हणून परतंत्र आहे. मौलींनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे की का उचललेले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं पान झाडापासून तुटावं आणि ते आकाशामध्ये भोवंडत राहावं, गरगरत राहावं. ते गरगरत का? या ठिकाणी वायुवशे असा शब्द वापरलाय. वायूच्या गुणामुळं किंवा वायूच्या गतीमुळे जिकडे वायू जाईल तिकडे पान जातं. वायूची शक्ती या पानाला हलवते. म्हणजे वायू म्हणजे जसं काही कर्म आहे, माणसाचं कर्म माणसाला फिरवतं. म्हणून वायूची गती जशी वायूला या पानाला फिरवते, त्याप्रमाणे झाडाचं पान हे स्वतंत्र नाहीये, ते परतंत्र आहे. परतंत्र म्हणजे ते वायूशी निबद्ध आहे, वायूच्या गस्तीशी बांधलेलं आहे. त्यामुळं का उचललेले वायुवशे चळे शुष्क पत्र जैसे. शुष्क पत्र, वाळलेलं पान. हे वाळलेलं पान केवळ वायूच्या शक्तीमुळे आणि वायूच्या गतीमुळं वायू जिकडे जाईल तिकडे फिरत राहतं. तसं हा वायू म्हणजे कर्माची गती. या कर्माच्या गतीमुळे माणूस जरी तो आपल्याला स्वतंत्र दिसला तरी तो अस्वतंत्र आहे. या ठिकाणी आपल्याला एक सिद्धांत दिसतो की कर्माने माणूस बांधलेला आहे. कर्माची दोरी ही माणसाच्या नाकामध्ये एखादी व्यसन घालावी त्याप्रमाणे दिसते. भागवतामध्ये अनेक ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत की नसिदामयंत्रिताः असा शब्द अनेक ठिकाणी भागवतात येतो. नसिदामयंत्रिताः, ज्याप्रमाणे जनावराच्या नाकामध्ये व्यसन घालावी तशी कर्माची व्यसन माणसाला घातलेली आहे, जी दिसत नाही, अदृश्य आहे. परंतु कर्माशिवाय माणूस फिरू शकत नाही, कर्माशिवाय त्यांचे कोणतेच व्यवहार होऊ शकत नाहीत. तो कर्माने बांधलेला आहे. स्वकर्म तंत्र ग्रथितो हि लोकाः असं आपण योग वासिष्ठामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. हे कर्म कोणाचं आहे? आपलंच आहे. आपलंच कर्म आपल्याला बंधनकारक ठरतं. आपलंच कर्म आपल्याला उपकारकही ठरतं आणि अपकारकही ठरतं. म्हणून तो कर्मापासून परावृत्त होऊ शकत नाही, कर्मापासून निवृत्त होऊ शकत नाही. निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे. मौलींनी पुढे सिद्धांत मांडलाय कर्मेंद्रिय विकारे. कर्मेंद्रियाचा विकार आणि प्रकृतीचा आधार, याला दोन गोष्टी आहेत कारणीभूत. एक तर प्रकृती कारणीभूत आहे आणि कर्मेंद्रियाचा विकार कारणीभूत आहे. हा मॅन इज कंटेम्प्टेड टू बी फ्री असं आपल्याला एका आधुनिक
इंग्रजी साहित्यामध्ये तत्वज्ञान दिसतं. मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री. म्हणजे माणूस मुक्त नाहीये. आपल्याला वाटतं माणूस मुक्त आहे, परंतु आमचा कर्मसिद्धांत असं सांगतो की माणूस कर्माने बांधलेला आहे. तो भूतकालीन कर्म आणि मग कर्माचे प्रकार आपल्याला दिसतात, जे या कर्माच्या अनुषंगाने मांडलेले असतात. जे कर्म आपण करत राहतो त्याला आपण, जे कर्म क्रियमान या स्वरूपामध्ये आहे, जे संचित या स्वरूपामध्ये आहे आणि जे प्रारब्ध या स्वरूपात आहे. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षयः. प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही. आणि जे संचित आहे ते साठलेलं आहे. हे साठलेलं कर्म कधी ना कधीतरी आपल्याला समोर येतच. आणि क्रियमान म्हणजे आपण जे करत असतो, चालता चालता, बोलता बोलता, जीवन जगता जगता जे जे आपण करतो ते क्रियमानामध्ये आणि पुन्हा संचितामध्ये समाविष्ट होतं. त्याप्रमाणे निष्कर्म्य होई व्यापारी निरंतर म्हणून संगू जप प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा. हा सिद्धांत माऊलींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत आपण या जीवन व्यवहारामध्ये जगतोय, तोपर्यंत आपल्याला नैष्कर्म्यता शक्य नाही. कारण निष्काम कर्म हेच फक्त नैष्कर्म्यता प्राप्त करून घेऊ शकतं. परंतु आपण सकाम कर्म करतो, इच्छारूप कर्म करतो आणि ते इच्छारूप कर्म, इच्छा हे बीज आहे आणि हे बीज एकदा पेरलं की ते उगवल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे पेरिले तैसे उगवते, बोलिले तैसे उत्तर येते, असं रामदास स्वामींनी म्हटलंय. तसं जसं कर्म करावं तसं आपल्याला भोगायला या ठिकाणी येत असतं. म्हणून ते म्हणतात की म्हणून संगू जप प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्माचा त्याग शक्य नाही. आणि कर्म त्याग शक्य नसल्यामुळे आपल्याला प्रकृतीपासून बाजूला जाता येत नसल्यामुळं आपल्याला जरी कोणी म्हणत असेल की मी कर्माचा त्याग करतो, तेव्हा हे आग्रहोची ठरे. हा केवळ आग्रहोची उरे, हा फक्त दुराग्रह आहे. हे खरं होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात कर्मेंद्रिय आणि संयम्य नास्ते मनसा स्मरण. या ठिकाणी उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती. माऊलींनी त्या काळातल्या लोकांचा या ठिकाणी संदर्भ देताना म्हटलंय की काही काही लोक उचित कर्म सोडून देतात. जे आपल्याला आपल्या वर्णविशेषाच्या अनुषंगाने जे वाट्याला आलेलं कर्म आहे, जे निहित कर्म आहे, जे विहित कर्म आहे ते सोडून देतात. निहित म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आणि ते वाट्याला आलेलं कर्म न करता नैष्कर्म्य आपण होऊ म्हणून लोक केवळ बडेजाव करतात. हे सगळं इंद्रिय प्रवृत्ती जरी त्यांनी निरोध केला इंद्रियांचा, तरी त्यांना ते शक्य होत नसतं. परंतु तया कर्म त्यागून न घडे जे कर्तव्य मनी सापडे बरी नटती ते पुढे दरिद्री जाण. माऊलींनी अत्यंत शेलक्या शब्दामध्ये याचं स्पष्टीकरण केलंय किंवा याची दखल घेतली असं म्हणू. याचा आपल्या समोर उच्चार केलेला आहे की हे केवळ वरी नटती ते पुढे दरिद्री जाणं. जे केवळ नैष्कर्म्य होऊ पाहतात, कर्म त्याग करून मी आता इंद्रियाच्या प्रवृत्ती, इंद्रियाचे सगळे धर्म मी आखडलेत, आता मी कर्माच्या पलीकडे गेलो असं जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने स्वतःला फसवतात आणि लोकालाही फसवतात. त्यामुळे ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. जे विषयासक्त आहेत ते जरी वरवर दाखवत असले तरी ते नैष्कर्म्यता पाहू शकत नाहीत. तेव्हा ही भ्रांती तू ओळख. देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. हे अर्जुना, आता तू मला सांग की तुला काय अपेक्षित आहे. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. या ठिकाणी माऊलींनी जो अंतरी दृढ, आता मग खरा कोण, खरा नैष्कर्म्यता पावणारा कोण याचं विवरण करत असताना पुढे म्हणतात की जो अंतरंगामध्ये दृढ आहे, अंतरंगामध्ये जो निश्चय करून आहे आणि परमात्मरूपी गुढू. बाह्य समाजामध्ये तो सामान्यासारखा दिसतो पण तो परमात्म्याशी एकरूप पावलेला असतो. आपण म्हणतो ना की जगा दिसे
मानवसिद्ध भोळा. जगाला तो मानव दिसतो. एकनाथ महाराजांच्या संदर्भात असं म्हणतात की एकनाथ महाराज हे सामान्यासारखेच वागत होते, सामान्यासारखे दिसत होते, परंतु ते अलौकिक होते हे आपल्याला कळू शकत नाही. तो दिसतो सामान्यासारखा, परमात्मरूपी गुढू बाह्य तरी रूढू लौकिकू जैसा. तो जरी लौकिकासारखा दिसला, अलौकिका नो हावे लोकाप्रती, पण तो समाजामध्ये सामान्यासारखा दिसतो, पण असामान्य असतो. जसा जड भरत लोकांना सामान्य वाटला, तो वेडा वाटला, परंतु तो वेडा नव्हता, तो अंतरी दृढ होता. या ठिकाणी माऊलींनी आता नैष्कर्म्य, ज्यांनी नैष्कर्म्यता प्राप्त केलेली आहे अशा व्यक्तीचं विवरण करताना पुढे ते काय म्हणतात आणि मग शेवटी स्वधर्म कसा आचरावा हे जे सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.